हॅलो, नमस्कार. वेलकम टू रेसिपीज कट्टा. मैत्रिणींनो, डब्याला काय भाजी करायची, रोज-रोज काय भाजी करायची, नवरोबांना डब्यात काय भाजी द्यायची, हा आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न किंवा संडेच्या दिवशी काय भाजी करायची, वेगळं काय करायचं, हा आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न असतो. त्यासाठीच मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, मशरूम मटार मसाला. मशरूम सगळ्यांनाच आवडतात असं नाही, पण ही भाजी करून बघाल तर सगळ्यांना आवडतीलच. तर ही भाजी करण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, मिरची आणि काजूगर असतात ते मी भिजवले होते अर्धा तास आणि याची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही काजूची पेस्ट वेगळी केली तरीही चालेल. आणि त्यानंतर कढईमध्ये फोडणी करायची आहे. मोहरी, जिरं, हिंग आणि त्यात थोडंसं एक एक चमचा बेसन घालायचं आणि परतून घ्यायचं. बेसन घातल्यामुळे काय होतं, आपली ग्रेव्ही खूप दाटसर होते छानपैकी आणि एक वेगळीच चव येते. फक्त हे बेसन खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. मशरूम हे सुद्धा आपण व्यवस्थित निवडून घ्यायचे, जिथून आपल्याला खात्रीशीर मिळतील अशा ठिकाणूनच आपण मशरूम घ्यायचे आहेत. कारण काही काही मशरूम किंवा जी अळंबी असते ती विषारी किंवा खाण्यालायक नसते. त्यामुळे मशरूम हे नेहमी खात्रीशीर ठिकाणावरून घ्यायचे आणि त्यानंतर ते मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे. पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्यानंतर स्वच्छ धुवायचे. कारण खूप माती लागलेली असते किंवा थोडे खराब झालेले असतात. त्यानंतर ते बारीक चिरायचे म्हणजे ते छान शिजतात. तर आता बेसन परतून झालं की त्यात आपण जे वाटलेली पेस्ट आहे, कांदा, टोमॅटो, काजूची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आणि छान मिक्स करून परतून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची, जेणेकरून त्याला थोडंसं साईडने तेल सुटेल. आणि हे परतून झालं की त्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. गरम पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. आणि त्यात पाणी घातल्यानंतर मटार जे आहेत ते त्यात शिजवून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून एक 3-4 मिनिटं मटार शिजवून घ्यायचे. आणि मटार तुम्ही आधी गरम पाण्यात भिजवले असतील तर ते लवकर शिजतात. तर हा प्रयोग सुद्धा तुम्ही करून बघा. तर मटार आता शिजले आहेत. आता आपण त्यात मशरूम घालून घेऊया. हे बघा, असे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत मशरूमचे. आणि मशरूम खूपच पौष्टिक असतात. व्हेज लोकांनी खायला सुद्धा काही हरकत नाही. तर हे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसंच पाणी घालायचं, कारण मशरूमला ऑलरेडी मॉइश्चर असतो त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. आणि त्यानंतर त्यात आवडीनुसार मसाले घालू शकता. मी इथे घरगुती भाजका मसाला घालते, जो माझ्या आईने बनवलेला आहे घरीच. आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट किंवा पावभाजी मसाला तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि वरून मस्तपैकी कसुरी मेथी घालायची आहे आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर भुरभुरायची आणि त्यानंतर आपली मशरूम मटार मसाला रेडी आहे. तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का? आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण भेटूयाच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.